नमस्कार मंडळी, एका आप्पे पात्रामध्ये कणकेचे गोळे ठेवून मस्त खमंग भाजून घेतलात ना तर सगळ्यांच्या पोटभरीचं जेवण बनेल. नक्की आवडेल सगळ्यांना. आज आपण डाळ बाटी बनवणार आहोत. अशा एका वेगळ्या पद्धतीची बनवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच. माझ्या घरात तर ही डिश सगळ्यांनाच आवडली किंवा ही रेसिपी सगळ्यांनाच आवडली. मस्त ताव देऊन खाल्लेले आहेत सगळेजणच. अप्रतिम लागत आहे, चवीला भन्नाट लागणार आहे. नक्की ट्राय करा आणि घरातल्याच साहित्यात बनवून तयार होते. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता सर्वात अगोदर आपण डाळ शिजायला घालणार आहोत. तर इथं मी सगळ्या डाळी मिक्स करून घेतलेल्या आहेत. तूर डाळ, मूग डाळ आणि मसूरची डाळ, तिन्ही डाळी पाव पाव वाटी घेतलेल्या आहेत. आता तिन्ही समप्रमाणात घ्यायचं आहे आपल्याला. तर तिन्ही डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आपल्याला. डाळी स्वच्छ धुवून झाल्या की मग एक छोटा कुकर घेतलेला आहे मी. ते कुकरमध्ये डाळ घालून घेत आहे. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. ज्या वाटीने आपण डाळी मोजून घेतल्या होत्या त्या वाटीने 2 वाट्या इतकं मी पाणी घालून घेतलेलं आहे. थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि 1-2 चमचे आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे. आणि कुकरचं झाकण बंद करून याला मीडियम गॅसवर 1-2 ते 3 शिट्ट्या येईपर्यंत आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आता इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1-2 वाट्या गव्हाचं पीठ आहे. 2 ते 2.5 वाट्या गव्हाचं पीठ आहे. अर्धी वाटीपेक्षाही जास्त मी थोडंसं रवा घेतलेला आहे या ठिकाणी. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये. आता हातावर क्रश करून ओवा टाकून द्यायचा आहे. ओव्याने खूप छान चव येते या डाळबाटीमध्ये. तर बघू शकताय इथं मी खायचा सोडा सुद्धा टाकलेला आहे चिमूटभर. गरम तेल घालून घ्यायचं आहे. 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं होतं. एकजीव करायचं आहे. थोडंसं अगोदर चमच्याने हाताला भाजेल म्हणून नंतर हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकताय घट्टसर गोळा मळून झाल्याच्या नंतर थोडंसं तेल लावून याला बाजूला भिजत ठेवायचं आहे. आता इथं डाळ आपली शिजून झालेली आहे. आता इथं मी गरम पाणीच घालून घेत आहे याच्यामध्ये. शक्यतो डाळीमध्ये गरम पाणीच घालून घ्या. तर बघू शकताय मस्त असं गरम पाणी घालून ढवळून घ्यायची आहे डाळ. इथं कढईमध्ये 1.5 पळी इतकं तेल घालून घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे. सर्वात अगोदर आपल्याला तेल गरम होऊ द्यायचं आहे. आणि जिरं मस्त तडतडल्याच्या नंतर आपण लसूण टाकून घेणार आहोत. कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहेत. आणि मी बारीक कांदा कापून घेतलेला आहे या ठिकाणी. ते सुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. आणि आता कांदा एकदम ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. म्हणजे कसं फोडणी अशी कडकडीत बसेल याला. तर बघू शकता आपण डाळीला आता तडका देऊन घेणार आहोत. तर आता 2 ते 3 मिनिटात कांदा ब्राऊन होतो असा लालसर रंगापर्यंत. बघू शकताय आता इथं मसाले घालून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे एकदमच. आणि आता इथं मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे या ठिकाणी. आणि आता इथं लाल तिखट घालायचं आहे आपल्याला 1 चमचाभर. आणि याच्यामध्ये दुसरे कोणते मसाले जाणार नाहीत. कांदा लसूण मसाला जो असतो आपला तो एकच वेगळा मसाला जाणार आहे. तर मी अंबारीचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. आणि आता हे सुद्धा याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता टॅमॅटोची प्युरी करून घेतलेली होती. 1 टॅमॅटो होता, वाटत नव्हता म्हणून मी थोडंसं डाळ टाकून त्याच्यामध्ये मिक्सरला बारीक करून घेतलेलं होतं. आणि ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि आता बघू शकताय थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी इसळून याच्यामध्ये टाकून घेत आहे फोडणीमध्ये. तर आता इथं सगळी डाळ पलटी मारून घ्यायची आहे या ठिकाणी. थोडंसं 1-2 मिनटं शिजून झालं की लगेच पलटी मारून घ्यायची आहे. आणि आता या डाळीला उकळी येईपर्यंत आपल्याला किंवा उकळी आली की गॅस बंद करून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकायची आहे वरनं. आणि उकळी आली की लिंबू थोडंसं वरनं पिळायचं आहे. आता उकळी आलेली आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे. इकडं आता आपलं पीठ सुद्धा भिजून झालेलं आहे. आता याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत थोडंसं मळून. तर आता थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा, हातावर असा गोल करून घ्यायचा आहे. आणि आता आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कसे गोल करून घ्यायचं आहे. चिपटी केल्यासारखं किंवा
चपटं करून घ्यायचं आहे आणि आतून पोगर होईल असं उंडा कसा भरतो आपण तशा पद्धतीचा भरून समोरची बाजू चिटकवून घ्यायची आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशाच पद्धतीचं बनवून घ्यायचं आहे, म्हणजे आतून पोगर होईल आणि बाटीसुद्धा भाजते वेळेस पटकन भाजले जाईल। तर बघू शकताय अशाच पद्धतीचे गोळे मी बनवत आहे। अशाच पद्धतीचे गोळे बनवा, कारण आतून पोकळ राहिलं की भाजते वेळेस जास्त वेळ लागणार नाही किंवा आतून कच्ची राहणार नाही बाटी आपली। तर बघू शकताय इथं मस्त चिपटी केल्यासारखं करून घ्यायचं आहे किंवा गोल करून घ्यायचं आहे आणि आपण उंडा कसा बनवतो ह्याचा पुरणपोळीचा आत पुरण असल्यावर तशाच पद्धतीचं बनवून घ्यायचं आहे। तर अशाच पद्धतीचे बाकीचेही गोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला। आता इथं बघा आप्पे पात्र गरम करायला ठेवलं होतं, गरम झालेलं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मस्त असं वरनं कणकेचे गोळे ठेवून द्यायचे आहेत। आता याला कमीत कमी 15 मिनटं तरी आपल्याला भाजून घेण्यासाठी लागणार आहेत। पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे। तर बघू शकताय गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि 15 मिनटं आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे। उलट पुलट करत राहायचं आहे सतत आणि थोडंसं थेंब थेंब तेलसुद्धा वरनं सोडून द्यायचं आहे। बघू शकताय आता हलका कलर यायला लागलेला आहे। एक 10 मिनटं झाल्याच्या नंतर मग याला कलर यायला लागतो। तर बघू शकताय मस्त असं भाजून घ्यायचं आहे याला आणि ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। याला खूप वेळ लागतो 15 मिनटं म्हणजे, आणि गॅसच्या समोर थांबून उलट पुलट करून याला भाजून घ्यायचं आहे आणि मस्त भाजून झालेला आहे, कलर सुद्धा आलेला आहे। आता आपण काढून घेणार आहोत। बघू शकताय डाळ बाटी आता आपली रेडी आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील। परत भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।